स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण प्रतापपूर तालुका साक्री जिल्हा धुळे येथील बापूसाहेब पगार हे डाळिंब शेतकरी आहेत आणि त्यांच्या डाळिंब बागेमध्ये आज आपण आलेलो आहे। आणि त्यांच्या डाळिंब बागी आता विश्रांतीच्या कंडिशन मध्ये आहे। गेले 3-4 महिन्यापासून ही बाग विश्रांतीमध्ये आहे। हार्वेस्टिंग झाल्यानंतर बागेला कमीत कमी 3 महिने इतकी तरी विश्रांती देणं गरजेचं आहे। आणि या विश्रांतीच्या काळामध्ये बागेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं। बरेचसे शेतकरी एकदा बाग हार्वेस्ट झाला की बागेकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर पानगळ करून नवीन बहार धरतात आणि ह्या मधल्या काळामध्ये बागेकडे लक्ष देत नाहीत। तर ह्या मधल्या काळामध्ये बागेकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। त्यामध्ये आहे ना, तुम्ही बागेला विश्रांतीच्या काळामध्ये शेणखत देणं गरजेचं आहे। इथं बापूसाहेबांनी तुम्ही बघू शकता की बागेला 1 कॅरेट शेणखत दिलेलं आहे। एका बाजूला अर्ध कॅरेट आणि दुसऱ्या बाजूला अर्ध कॅरेट शेणखत दिलेलं आहे। आणि त्याच्याबरोबर त्यांनी कृषीटेकच्या पेंडीयुक्त जे संवर्धन नावाचं खत आहे त्या खताचा सुद्धा वापर करायचा ठरवलंय। प्रति झाड एक किलो, अर्धा किलो एका बाजूला आणि अर्धा किलो दुसऱ्या बाजूला हे खत त्यांनी वापरणार आहेत। आणि आज ते या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत। बापूसाहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही संवर्धन खत वापरायचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन। तर विश्रांतीच्या काळामध्ये बागेची तुम्ही काय काळजी घेता किंवा इतर शेतकऱ्यांना विश्रांतीच्या काळामध्ये बागेची काय काळजी घ्यावी असं तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगाल? काय आम्ही काय शेणखत भरलेलं आहे, बरोबर, काही नाही, मग बरं. मारली फवारणी काय घेतलेली तुम्ही विश्रांतीच्या काळामध्ये? जाणतो मी मारलेलं आहे। विश्रांतीच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी झांतोनीलचा फवारणी घेतलेली, कारण मागच्या बहारामध्ये त्यांना तेलाचा प्रादुर्भाव त्यांच्या बागेमध्ये झाला होता आणि तो प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नवीन बहारामध्ये तेलाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी विश्रांतीच्या काळामध्ये सुद्धा झांतोनीलची फवारणी घेतलेली आहे। तर विश्रांतीच्या काळामध्ये मित्रांनो 3 फवारण्या घेणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे। मी तुम्हाला खालील प्रमाणे 3 फवारण्या सांगतो। या 3 फवारण्या तुम्ही तुमच्या बागेमध्ये विश्रांतीच्या काळात घ्या। त्यातली पहिली जी फवारणी आहे ते मित्रांनो 05234 1 किलो, त्याच्याबरोबर 250 ml मॅक्वेरा 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही आहे तुमच्या बागेमध्ये फवारणी करायची आहे। आणि याच्यानंतर 20 ते 25 दिवसांनी काय करायचंय तुम्हाला, 1846 हे जे खत आहे ते 5 किलो 20 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजाय घालायचंय। दुसऱ्या दिवशी ते सकाळी ढवळून घ्यायचं आहे आणि ते गाळून घ्यायचंय कापडाच्या साहाय्याने आणि 200 लिटर पाण्यामध्ये हे 20 लिटर पाणी घालून संपूर्ण बागेला त्याची फवारणी करून घ्यायची। याच्यामुळे काय होतं, काडी पक्व होते, काडीमध्ये स्टोरेज तयार होतं आणि फ्लावरिंग जे येते ती पुढच्या बहारामध्ये चांगली येते। आणि याच्यानंतर 20 ते 25 दिवसाच्या अंतराने मी तुम्हाला तिसरी फवारणी सुचवतो। फवारणी जी आहे ते बोर्डो मिश्रणाची घ्यायची आहे तुम्हाला। शेतकरी मित्रांनो, 1 किलो मोरचूद 1 किलो चुना 100 लिटर पाण्यासाठी तुम्ही घ्यायचा आहे आणि त्याचा योग्य पीएच काढून तुम्ही बागेमध्ये त्याची फवारणी घ्यायची आहे। बोर्डोमुळे काय होतं की ज्या जुनाट बुरशी झाडावर असतात त्या बुरशींचा प्रादुर्भाव नवीन बहारामध्ये येत नाही आणि तिथंच बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे तो थांबवला जातो। तुम्हाला जर बोर्डोचा पीएच काढता येत नसेल तर बोर्डेक्स नावाचं एक स्टँडर्ड उत्पादन आहे ज्याच्यामध्ये 1 किलो बोर्डेक्स मध्ये 200 लिटर पाणी तयार होतं आणि त्याचा पीएच एकदम करेक्ट आहे। या बोर्डेक्सचा वापरही तुम्ही तुमच्या बागेमध्ये करू शकता। आणि विश्रांतीच्या काळामध्ये जर तुम्ही या 3ही फवारणी घेतल्या तर बागेची अतिशय चांगल्या प्रकारे निगा राखली जाते आणि बाग पुढच्या बहारासाठी पुनर्बहारासाठी तयार होते। धन्यवाद।